घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 15 नोव्हेंबरच्या भागात गुलाब पुरता कोलमडून गेलेला असतो. तेव्हा ऋषिकेश जानकी त्याचं सांत्वन करतात. इतक्यात डॉक्टर येतात. तेव्हा गुलाब पटकन त्यांना विचारतो की सगुणा बरी तर आहे ना. तेव्हा डॉक्टर त्याला सांगतात की त्यांच्यावरचा धोका आता टळला आहे, परंतु त्यांची 25% स्किन डॅमेज झाली आहे. हात आणि पाय भाजला आहे. तेव्हा गुलाब रडायला लागतो आणि डोक्यालाच हात लावतो. तेव्हा जानकी डॉक्टरांना विचारते की तिची रिकव्हरी होईल ना. तेव्हा डॉक्टर सांगतात की होईल, परंतु आपल्याला सर्जरी करावी लागेल, स्किन ग्राफ्टिंग देखील करावी लागेल. तेव्हा गुलाब तिथे विचारतो की म्हणजे. तर डॉक्टर त्याला समजावतात की त्वचेचा जो चांगला भाग असतो आणि जो भाजलेला भाग असतो त्याच्या जागी तो त्वचेचा चांगला भाग लावायचा. डॉक्टर तिथे ऋषिकेश जानकीला सांगतात की मी पटकन सर्जरीला सुरुवात करतो, तोचपर्यंत तुम्ही लवकरात लवकर फॉर्मॅलिटी आणि पेमेंट कंप्लीट करा, मी सर्जरीला सुरुवात करतो. तेव्हा गुलाब त्यांना विचारतो की किती पैसे लागतील. तर डॉक्टर सांगतात की 50,000. गुलाबला मोठा धक्काच बसतो आणि तसंही ऋषिकेश जानकीकडे फक्त तेवढेच पैसे शिल्लक असतात. तर तोचपर्यंत ऐश्वर्या चोर पावलांनी रणदेवेंच्या घरी परतलेली असते आणि तिने जे म्हातारीचं वेषांतर केलेलं असतं, ती साडी, त्या चपला, त्या तिने एका कपड्यात गुंडाळलेले असतात आणि त्यानंतर ती घरात आल्यानंतर एका बाजूला फेकून देते. त्याचबरोबर तिने विग देखील लावलेला असतो, तो विगही काढून टाकते आणि तिला तो प्रसंग आठवतो की ज्यावेळी ती जानकीला म्हणत होती की तिचं काही सामान आहे महत्त्वाचं, ती तिथे ठेवते. परंतु अचानकपणे सगुणा आली आणि सगुणा विचार करते की मिठाईचा बॉक्स इथे कोणी ठेवला असावा. सगुणा तो बॉक्स फुटणार इतक्यात स्वतः जाऊन त्याला हात लावते आणि जानकीच्या ऐवजी सगुणा त्या आगीमध्ये सापडते. ऐश्वर्याचा प्लॅन फसल्याने तिची खूपच चिडचिड होत असते, खूप संतापलेली असते. ती विचार करते की ज्या आगीमध्ये मला त्या जानकीला बघायचं होतं, अचानकपणे ती सगुणामध्ये तडमरली आणि सगळा प्लॅन फ्लॉप केला माझा. नको त्या वेळी गुलाब आणि ती सगुणा तिथे आली. माझी सगळी मेहनत, माझा सगळा मेकअप वाया घालवला त्या दोघांनी. ऐश्वर्या चोर पावलांनी जरी रणदेवेंच्या घरात आलेली असली, तर ज्यावेळी ती दरवाजा उघडून आतमध्ये येते तोपर्यंत समोर अवंतिका उभी असते. अवंतिकाला ऐश्वर्यावरती संशय येतो. ती तिच्या खोलीकडे जाणार तेव्हा अवंतिका तिला थांबवते आणि म्हणते की नक्की काय लपवतेस तू माझ्यापासून. मला 100% खात्री आहे की तू काहीतरी लपवण्याचा प्रयत्नच करते आहे आणि तसंही तुझ्या केसांना व्हाईट काय लागलं आहे. तेव्हा तिथे ऐश्वर्याची पोपडी ओळते. अवंतिकाला काय उत्तर द्यावं ते तिला सुचत नसतं. तर ऐश्वर्या वेळीच अवंतिकाला थाप मारते की मी बाहेर वॉकसाठी गेले होते ना, तेव्हा तिथे काहीतरी काम सुरू आहे, ते बहुतेक व्हाईट पेंटचे थेंब पडले असावेत. तर ती अवंतिकाला उल्लू बनवण्याचा प्रयत्न करत असते. जी अवंतिका स्वतः एक वकील असते. अवंतिका ऐश्वर्याच्या या थापांवरती विश्वास न ठेवता तिला म्हणते की मला चेक तर करावंच लागेल. तेव्हा अवंतिका तिचे केस चेक करते आणि म्हणते की नाही ग, याला पेंटचा वास येत नाहीये, परंतु खोटेपणाचा नक्कीच वास येतो आहे. तेव्हा ऐश्वर्या अवंतिकाचा हात झटकून तिच्या खोलीकडे जाणार, तर अवंतिका ही काही कमी नसते. ती ऐश्वर्याचा हात पकडते आणि म्हणते की कदाचित तू विसरतेच ऐश्वर्या, मी एक वकील आहे. कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हे मला चांगलेच कळतं. तेव्हा ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते की तुझी जी वकिलीगिरीची खाज आहे ना, ती तिकडे कोर्टात दाखवायची, इथे या घरात, माझ्या घरात CID गिरी दाखवायची नाही. तेव्हा अवंतिका ही ऐश्वर्याला सणसणीत उत्तर देते. ती म्हणते की करेक्शन करा, हे बघ, हे घर माझं देखील आहे आणि जोपर्यंत ऋषिकेश दादा जानकी वहिनींना मी परत घेऊन येत नाही ना, तोपर्यंत तरी मी इथून नाही जाणार. तेव्हा ऐश्वर्या अवंतिकाला सांगते की मग एक तू काम कर, हा जो ॲड्रेस आहे ना, तर तुझ्या रेशन कार्डवर ना परमनंट करून ठेव, कारण मी त्या ऋषिकेश जानकीला या घरात पुन्हा तरी येऊ देणार नाही. तेव्हा तिथे अवंतिका म्हणते की अगं, तुझ्या नाकावर टिचून मी दादा वहिनीची रूम मिळवली आहे आणि आईंकडून तो सोन्याचा हार देखील मीच मिळवला. काय झालं, माझ्यासमोर तुझी हवा निघून गेली आहे का. माझ्या वाकड्यात जाऊ नकोस हा ऐश्वर्या. असं अवंतिकाने तिथे ऐश्वर्याला म्हणता क्षणी ऐश्वर्या म्हणते की तोंड बंद ठेवायचं. तुझी ही तोंडाची वाफ घालवते आहेस ना, ती माझ्या पुढे नाही घालवायची. तेव्हा तिथे ऐश्वर्या म्हणते की ऋषिकेश जानकीला या घरात मी पुन्हा येऊ देणार नाही आणि मी ऐश्वर्या आहे, हार तर मानणारच नाही.
आणि हा गैरसमज मनात ठेवू नकोस की एक सोन्याचा हार मिळवलास म्हणजे तू जिंकले आहेस. कसं आहे ना, या घरावरती माझं राज्य चालतं. तू कधी मला हरवू शकतच नाही अवंतिका. कारण सारंग आजी तर माझ्या मुठीत आहेत, खिशात आहेत. नाना तर बेड रेस्ट आहे. आणि आई तर माझ्या मुठीत आहेत. मला कधी वाटलं की माझी मूठ हळूहळू सैल होते आहे, तर किंवा कोणती गोष्ट करून ती मूठ घट्ट आवळायची ना, हे मला चांगलं कळतं. त्यामुळे तू माझ्या नादी लागू नको, असं ऐश्वर्या अवंतिकाला धमकी देते. हे घरातली माणसं ना मी अशी माझ्या मुठीत तर ठेवूच शकते आणि माझ्या बाजूनेही वळवू शकते, असं ऐश्वर्याने बोलता क्षणी अवंतिका तिला एक धक्कादायक खुलासा करते. अवंतिका म्हणते की सरप्राईज आहे तुझ्यासाठी. तू आता जे काही बोललीस ना, ते सगळे या फोनमध्ये रेकॉर्ड झालं आहे. मी एक काम करते, मी पटकन आईंकडे जाते आणि तुझे ही बोलणं त्यांना ऐकवते. मग बघूयात ना की कोण हारतं आणि कोण जिंकतं. मूर्ख ऐश्वर्या स्वतःच्या तालामध्ये इतकी धुंद असते की समोर एक वकील उभी आहे याचंही तिला भान नसतं. अवंतिकाने बरोबर ऐश्वर्याच्या नाड्या आवडलेल्या असतात. तोचपर्यंत इकडे गुलाब पुरता हतबल झालेला असतो. 50,000 तो कुठून आणेल याचा तो विचार करूनच रडत असतो. तेव्हा तिथे जानकी डॉक्टरांना सांगते की पैशांची व्यवस्था आम्ही करू. तेव्हा ऋषिकेशच्या लक्षात येतं की त्याच्याकडे उरलेले पैसे आहेत. तर तिथे जानकी डॉक्टरांना सांगते की तुम्ही पटकन सर्जरीला सुरुवात करा, तोचपर्यंत आम्ही पैसे घेऊन येतो डॉक्टर. तर डॉक्टर सांगतात की ठीक आहे, तुम्ही फॉर्मॅलिटीजही कंप्लीट करा, मी सर्जरीला सुरुवात करतो, असं सांगून डॉक्टर निघून जातात. तेव्हा तिथे गुलाब ऋषिकेशचे पाय पकडतो. तर ऋषिकेश गुलाबला म्हणतो की अरे काय करतो आहेस, अरे तुम्ही तर आमचं कुटुंब आहात ना, आणि हे बघ सगुनीला अजिबात काही होणार नाही आहे, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. ऋषिकेशने गुलाबला खूप मोठा आधार दिलेला असतो. क्षणाचाही विचार न करता जानकी ऋषिकेश दोघेही सगुनीच्या मदतीला धावून आलेले असतात. ऋषिकेश पटकन जानकीला म्हणतो की चल पटकन पैसे घेऊन येऊया, आणि ऋषिकेश जानकी दोघेही जातात. तोचपर्यंत इकडे अवंतिकाने मात्र ऐश्वर्याच्या चांगलेच नाग्या ठेचलेले असतात. तर अवंतिका ते रेकॉर्डिंग घेऊन सुमित्राकडे निघणार. तोचपर्यंत ऐश्वर्या तिला अडवत्याने म्हणते की काय चाललं आहे हे बघ, हे सगळं कसं, तू एक वकील आहेस ना, आणि वकील इतक्या खालच्या थराला जाऊन कसं काय विचार करू शकतो. तेव्हा अवंतिका म्हणते की आवडलं या, मला ना तुझं हे घाबरलेलं वर्जन खूपच आवडलं आहे. तेव्हा तिथे ऐश्वर्या म्हणते की हे बघ, जे युद्ध आहे ना ते आपल्या दोघींमध्ये आहे ना, उगाचच आईनं कशाला मध्ये आणायचो. तेव्हा तिथे अवंतिका सांगते की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं ऐश्वर्या. तर अवंतिकाने ऐश्वर्याचे फासे उलटे पाडलेले असतात आणि तिच्याच नागे ठेचलेले असतात, आणि अवंतिका ऐश्वर्यावरती भारी पडलेले असते. हे पाहून ऐश्वर्या प्रचंड घाबरून जाते, घाम फुटलेला असतो. अवंतिका म्हणते की आज ना माझ्यासाठी खरंच लकी दिवस आहे की ऐश्वर्याचे हे घाबरलेलं वर्जन मला पाहायला मिळालं आहे. ऐश्वर्या तिला व्हिडिओ डिलीट करायला सांगत असते. तेव्हा अवंतिका म्हणते की बाई, काय चेहरा झाला आहे एका मुलीचा. आता जाऊ का आईंकडे, मग काय म्हणाली होतीस, बोलगा पोपट, आता जाऊन का उडत उडत आईंकडे हे रेकॉर्डिंग दाखवायला. ऐश्वर्याची नस बरोबर अवंतिकाने दाबून धरलेली असते. ऐश्वर्याला काही करताही येत नसतं. अवंतिका ऐश्वर्याला म्हणते की बरं ठीक आहे, मी नाही जात आईंकडे, परंतु तू मला सॉरी म्हणायचं, हात जोडून माझ्यासमोर कबूल करायचं की अवंतिका तू माझ्यापेक्षा बेस्टच आहे, चल बोल पटकन. तेव्हा तिथे आता ऐश्वर्याला अवंतिकाच्या समोर हात जोडण्याची वेळ अवंतिकाने स्वतः आणलेली असते. तेव्हा तिथे ऐश्वर्या काहीच हालचाल करत नसल्याने अवंतिका तिला सांगते की तू आता जास्तच भाव खातेस ना, हे बघ मी पटकन जाऊन आईना ऐकवतेस त्यापेक्षा. तेव्हा ऐश्वर्या तिला थांबवते. तेव्हा ऐश्वर्या चक्क अवंतिकाच्या समोर हात जोडते आणि तिची माफी मागते. तेव्हा अवंतिका म्हणते की नको त्या वेळेला तर एवढे बोंबाबोंब करत असतेस, आणि आता काय झालं, आवाज फुटत नाहीये का तोंडातून, चल पटकन मोठ्याने बोल, माफी मागायची माझी. तेव्हा तिथे ऐश्वर्याला अवंतिकाने तिच्या पायाशी आणलेलं असतं. ऐश्वर्या हात जोडत अवंतिकाला म्हणते की हे बघ, इथून पुढे मी तुला कधीच त्रास नाही देणार, मला माफ कर. ऐश्वर्या तिथे हात जोडत अवंतिकाला तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी सांगते. अवंतिकाने ऐश्वर्यासोबतच एक खेळ खेळलेला असतो.
अवंतिका म्हणते की नाही, मी व्हिडिओ डिलीट केली असती, परंतु ती असायला तर हवी ना मोबाईलमध्ये. ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो. अवंतिका म्हणते की काय आहे ना, म्हटलं की बघावी जरा तुझ्यासारखी ॲक्टिंग करून. तुझ्या इतकी जमली नसेलच मला कदाचित, परंतु मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला गेले होते, बॅटरी लो झाली ना माझी. परंतु खरं सांगा ऐश्वर्या, घाबरले होतेस ना मला? असेच भीती मनात बाळगून ठेव. अवंतिका ऐश्वर्याला म्हणते की तू तर जानकी वहिनीला तुझ्या पायावरती नाक घासायला लावलं होतंस ना, परंतु मी तुला फक्त हात जोडायला लावलेत एवढं नशीब समज. तेव्हा ऐश्वर्या तिला काही बोलायला जाणार तर अवंतिका सांगते की मी तुला अजिबात घाबरत नाही आहे ऐश्वर्या, आणि एक काम कर, तुझ्या केसांना जो सो कॉल्ड व्हाईट पेंट लागला आहे ना, ते जाऊन धुव आधी. तर अवंतिकाने ऐश्वर्याला बरोबर ठेचलेली असते आणि ऐश्वर्या तेथून निघून जाते. ऐश्वर्याचा चेहरा पाहता क्षणी अवंतिकाला संशय आलेला असतो. अवंतिका तिथे विचार करते की ऐश्वर्याला मी कधीच इतकं घाबरलेलं पाहिलेलं नाहीये, नक्कीच हिने काहीतरी लपवते. तर ऐश्वर्या ज्यावेळी रूममध्ये येते आणि स्वतःचे केस साफ करत असते, त्याच वेळेस तिथे पाठीमागून सुमित्रा येते आणि सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या, हे सगळे काय आहे? अगं कुठे गेली होतीस तू? तेव्हा ऐश्वर्या तिला थाप मारते की हे काही तेच होते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं नाही, मी मगाशी जेव्हा तुझ्या खोलीत आले होते ना, तेव्हा तर तू नव्हती. अगं एकदा नाही तर दोनदा येऊन गेले मी सारंगला देखील हाका मारल्या, परंतु सारंग देखील नव्हता इथे. तेव्हा तिथे ऐश्वर्या खोटं बोलते की आई, मी ना तेवढ्यात गेले होते नानांसाठी प्रार्थना करायला. आता नानांसाठी प्रार्थना करायची जिम्मेदारी एका सुनेची तर नाही आहे ना. मग मी आपलं म्हटलं की दिवाळीचा फराळ जास्त खाल्ला आहे, त्यातून ऊनही कडाक्याचं आहे. मी चालत गेले होते देवळात. आणि ऐश्वर्या एक भलतीच बडबड करायला लागते. ती तिथे सुमित्राला म्हणते की आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेणार आहे. आपण ना सकाळी मॉर्निंग वॉक देखील चालू करणार आहोत आणि डाएट देखील बघणार आहोत. तेव्हा तिथे सुमित्रा म्हणते की ते तर तू करशीलच ग, परंतु आधी नानांच्या भुकेचं काय ते बघ. तेव्हा तिथे सुमित्रा ऐश्वर्याला सांगते की हे बघ, मी आळूची भाजी चिरून ठेवली आहे, ती टाकून ना तू बनवून घे आणि तू एक काम कर, 20-25 ना चपात्या कर. तेव्हा तिथे ऐश्वर्या हवालदिल होते आणि विचारते की का, इतके कशाला करायचे आहेत? तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं हे आपलं रोजचंच जेवण आहे. अगं अवंतिकाने देखील सकाळपासून मला खूप मदत केली आहे. तिने 2 भाज्या बनवल्या आहेत, त्याचबरोबर कोशिंबीर बनवली आहे, कणिक मळून ठेवली आहे. आज सकाळपासून ना या गुलाबचा पत्ताच नाही आहे घरी. मग सगळं काही काम मला करावं लागत होतं ना, मग अवंतिकाने माझी मदत केली आहे. आता उरलेलं काम आहे ते तू करू लाग ना. हे बघ, मी किचनमध्ये सर्व काही तयारी केली आहे, तू पटकन ये. ऐश्वर्या बरोबर आता अडकलेलीच असते. तेव्हा ऐश्वर्या डोक्यालाच हात लावते आणि म्हणते की ऐश्वर्या, तुला काय गरज होती त्या जानकीकडे जायची? तो गुलाब तर येणारच नाहीये. उगाचच आज तिथे तळमळायला गेली. ऐनवेळी ती चकुनामध्ये आली आणि सगळा प्लॅनच फिस्कटला. जाऊ देत, आज आता गुलाब आला नाही म्हटल्यानंतर घ्या आता 20-25 चपात्या करायला, हाताला चटके भाजून घ्या, असं म्हणत ऐश्वर्या तेथून स्वतःलाच समजावते आणि किचनकडे निघते. तोचपर्यंत ऐश्वर्यावरती संशय आल्याची गोष्ट अवंतिकाने सौमित्रला सांगितलेली असते. सौमित्र म्हणतो की हो अवंतिका, अगं परंतु तू कोणत्या बेसिसवरती म्हणते आहे की ऐश्वर्याने नक्कीच काहीतरी कुटाणे केलेत? तेव्हा अवंतिका सांगते की हे बघ सौमित्र, आपण लॉयर्स आहोत, आपण एका नजरेत ओळखू शकतो की समोरचा व्यक्ती कसा आहे, आणि ही तर ऐश्वर्या आहे. आणि ज्यावेळी ती घरात आली होती ना, तेव्हा तिच्या डोक्याला पुसटचं पांढरंसं काहीतरी लागलं होतं. तर सौमित्र अवंतिकाला सांगतो की अगं पेंट असेल ते. तेव्हा अवंतिका म्हणते की नाही सौमित्र, अरे डेफिनेटली ते पेंट नव्हतंच, ते पांढरंसं काहीतरी पुसटचं होतं आणि एवढा पुरावा माझ्यासाठी पुरेसा आहे. हे बघ सौमित्र, अरे किती सोयीस्करपणे खोटं बोलते आहे ते आपल्याशी, आणि एवढं खोटं तर आपल्या कोर्टातला टाईपरायटरसुद्धा ओळखू शकेल. तेव्हा अवंतिका सौमित्राला ठणकावून सांगते की मला खात्री आहे सौमित्र की ती नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. अरे ती ना धावत घरात आली होती आणि मला पाहता क्षणी इतकी घाबरली ना, अरे तिच्या घाबरल्यामध्ये, तिच्या भीतीमध्ये मी ओळखलं की ते नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आहे. अरे जो गुन्हेगार असतो ना, त्याच्याच मनात भीती असते. तर सौमित्र तिथे अवंतिकाकडेच पाहत असतो. तेव्हा अवंतिका म्हणते की नक्कीच त्या ऐश्वर्याने काहीतरी असं केलं आहे
की ते लपवण्याचा प्रयत्न करते आणि ते मी शोधल्याशिवाय शांत नाही बसणार, असं म्हणत अवंतिका पदर खोचते. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं हो अवंतिका, तू लगेच पदर खोचून काय निघाली आहेस लढायला? हे बघ, तू आधी शांत हो, पाणी पी, आणि त्या ऐश्वर्याचं काय करायचं ते मी बघतो. ऐश्वर्याने नक्की काय कुटाने करून ठेवलेत ते मी शोधून काढतो. आता ऐश्वर्या तिची वाट लावायला सौमित्र अवंतिका सज्ज झालेली असतात. तर इकडे ज्यावेळी ऋषिकेश जानकी हॉस्पिटल बाहेर आलेले असतात तेव्हा जानकी ऋषिकेशची माफी मागते. ऋषिकेशला कळत नाही की जानकी तिची माफी का मागते. तेव्हा जानकी सांगते की हे बघा ऋषिकेश, मी अचानकपणे तिथे गुलाबदादांना सांगितलं की आपण पैसे भरूया, परंतु मला त्यावेळी ना काही सुचेनासच झालं होतं. गुलाबदादांची ती तशी अवस्था, सगुणाचीही ती अवस्था, आणि त्यांनी आपल्याला पडत्या काळात मदत केली आहे ना, मग आता आपलं कर्तव्य आहे त्यांची मदत करण्याचं. तर तिथे जानकी सांगते की हे बघ, आपल्या माणसांची मदत आपण नाही करायची तर तो कोण करायची? मला कळतंय ऋषिकेश की आपलाही संसार आहे, आपल्या पत्रातही एक लहान मूल आहे, तिच्या शाळेची फी तोंडावरती आली आहे, परंतु मला त्यावेळी अचानकपणे जे सुचलं ते मी बोलून गेले ऋषिकेश, मला माफ करा. खरं तर मी तुम्हाला विचारलं देखील नाही की तुमचे पैसे अचानक तिथे द्यायचं ठरवलं. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की तुमचे पैसे? अगं जानकी, ते आपले पैसे आहेत, आपण आपल्या कष्टाने कमवलेलं आहे. तू अशी नजर झुकू नकोस, तुझी काही चुकी नाही आहे जानकी. खरं तर मला तुझं कौतुकच वाटतं आहे की हे बघ, लोकांचे जरी खिसे भरलेले असले तरी देखील लोक मदतीसाठी पुढे येत नाहीत जानकी, परंतु तुझ्या पदराला गाठ बांधून साठवलेलं सुद्धा मदत म्हणून पुढे द्यायला आले. तेव्हा तिथे ऋषिकेश म्हणतो की मला ना खरंच अभिमान वाटतो तुझा की तू माझी बायको आहे, तू माझ्यासोबत आहेस ना, तर मला लढण्याचं पुन्हा बळ मिळू शकतं, आपण पैसे पुन्हा कमवूया जानकी. असं म्हटल्यानंतर जानकी म्हणते की हो, मी देखील तुम्हाला सोडणार नाहीये, मी कायम तुमच्याच सोबत असेल. तेव्हा तिथे ऋषिकेश म्हणतो की चल पैसे घेऊन येऊयात. तेव्हा जानकी ऋषिकेशचा हात पकडून असते. ऋषिकेश मागे फिरतो तेव्हा जानकी म्हणते की कुठून आणणार आहोत, आपल्याकडे तर थोडेच पैसे उरले आहेत ना, आपल्या ओवीच्या शाळेची फी भरायची आहे. तेव्हा तिथे ऋषिकेश म्हणतो की आपण एकमेकांसोबत आहोत म्हणजे? अगं आता आपण पुन्हा नव्याने सुरुवात करायची, चल. असं म्हणत ऋषिकेश जानकीचा हात पकडतो आणि दोघेही पैसे आणण्यासाठी घराकडे निघतात. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत. तर तिथे बातमी कळाल्यानंतर सुमित्रा धक्क्यानेच म्हणते की मिठाईच्या बॉक्समध्ये फटाके, एवढं क्रूर कोण वागू शकतं? तेव्हा ऋषिकेशला तोचपर्यंत ऐश्वर्यावरती संशय आलेला असतो. तो जानकीला म्हणतो की आपल्या आयुष्यात स्फोट घडवून आणणारी आपल्या घरातलीच एक अशी व्यक्ती ऐश्वर्या, तिनेच केलं असणार आहे हे सगळं. तर गुलाबला भेटण्यासाठी सुमित्रा, ऐश्वर्या सर्वजण आलेले असतात. तेव्हा त्या वॉर्डबॉयकडनं ऑक्सिजन सिलेंडर खालती पडणार सुमित्राच्या पायात, इतक्यात ऋषिकेश ते पकडतो आणि ऋषिकेशच्या हाताला बरोबर सुमित्राचा हात लागतो. तेव्हा जानकी खूप खुश होते आणि ती सुमित्राला म्हणते की नकळतपणे जसा हात हातात आला आहे तसा हक्काने येऊ द्यात नाही. इतक्यातच ऐश्वर्याचे लक्ष जानकीकडे जातं की ती सुमित्राला बोलते.